दिलेला संदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना दिलेला संदेश. काय नेमका संदेश दिलेला आहे तो संदेश ऐकण्यासाठी आवडतो. या जगाला विश्वकल्याणाचा मध्यम मार्ग दाखवणारे तथागत भगवान बुद्ध दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष, भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार, विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व आधुनिक बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता यशोधरा, माता भीमाई, माता रमाई तसेच सर्व पुरोगामी विचारांच्या महामानवांना आणि महामातांना विनम्र अभिवादन. आजचे हे 8वे पुष्प गुंफत असताना दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेच्या पुणे शहर जिल्हा महिला कार्यकारिणीच्या अंतर्गत हे आपण उपासिका प्रशिक्षण धम्म शिबिर लावलेलं आहे. उपासिका धम्म प्रशिक्षण शिबिर लावलेलं आहे आणि हे आजचं जे आहे ते 8वं पुष्प गुंफण्यात येत आहे. त्याचबरोबर उद्या आणि शेवटी परवाच्या दिवशी शेवट आहे. मला खूप चांगलं वाटलेलं आहे की पूर्ण विहार असं नाही का गजबजलेलं वाटतंय. खूप असं मला असं वाटलं की 15-16च महिला आहेत, पण बरेच असं की मी दुसऱ्याच दिवशी आलते नाही का आपल्याकडं, त्यामुळं तर आता छान वाटते. तर हे 8वे पुष्प गुंफण्यात येत असताना अध्यक्ष ते मागे बसलेलं कोण आहे? हां हो का, त्यांचं नाव उपाध्यक्षांचं नाव काय? हां, तर आपल्या या विहाराचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अशोक अवचरे सर, त्याचबरोबर उपाध्यक्ष आदरणीय महेंद्र जाधव सर, दुसरे सर बसले, आदरणीय बरं प्रबुद्ध बुद्ध विहाराचे आदरणीय माझे उपाध्यक्ष आदरणीय रणवरे सर, त्याचबरोबर दुसरं आदरणीय दिवार सर आणि आदरणीय लताताई, त्याचबरोबर आमच्या अलकाताई, त्याचबरोबर आमच्या संघमित्राताई आणि आमच्या संघटक मंगलताई पण आहेत. बाकीचे गेले वाटतं. हां, आपण सर्व श्रद्धाशील संपन्न धम्म उपासिका आपल्या सर्वांना सविनय जय भीम. कुठलाच माणूस हा परिपूर्ण नसतो नाही का, आणि आपण कसं आहे की सुरुवातीला एकतर आपण एक विद्यार्थी असतो, जन्माल्यानंतर लहान मुलं आहे, सगळेजण कौतुक करत असतात. नंतर मग शाळेत जायला लागतात मुलं, मग जसं जसं मोठं झालं की मग 10वी झालं, 12वी झालं, कॉलेजमध्ये शिक्षण झालं नाही का, आणि मग नंतर करिअर, मुलगा असेल तर मुलगी असेल तर लग्न, आणि मग नंतर पुन्हा संसार प्रपंच, आणि मग समाजकार्य करायचं कधी, धम्म कार्य करायचं कधी नाही का, विहारात कधी जायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. मग कधी जायचं, तर मग आता काम करतोय, मग आता मुलाचं सुनबाई आल्यानंतर सुनबाई आली की तिला सांभाळायचं आहे नाही का, तिला सांभाळ 2-4 वर्ष इकडून तिकडून 1-2 वर्ष गेले की बाळाला सांभाळायचं आहे. परत ते बाळ शाळेत जायला लागलं, त्याला आणायला जायचं आहे, त्याला गाडी आली त्याला तिथं घ्यायला जायचं आहे, मग सुनबाई कामाला, आणि असं करत करत आम्ही काय करतो, घरातच बसतो नाही का. मग असं न होता ज्या वेळेस खऱ्या अर्थानं मी माझं करिअर घडवते, मी काम करते, तरी पण ज्या महामानवाने ही सुवर्ण संधी मला उपलब्ध करून दिलेली आहे, ज्या महामानवानं मी असं आरक्षण घेतलेलं आहे, ज्या महामानवानं मला आरक्षण दिलेलं आहे, मुलगा मुलगी एक समान संविधानाच्या माध्यमातून आपल्याला हे दिलेलं आहे. कारण मुलगी मला वाटतं 10वीपर्यंत मुलींना स्कॉलरशिप मिळते सावित्रीबाईंच्या नावाची, 12वीपर्यंत बघा, ताई तर 12वीपर्यंत म्हणतात, म्हणजे तिथं मुलींची फी घेतली जात नाही, म्हणजे आपण 12वीपर्यंत निश्चित शाळा शिकू शकतो नाही का. त्यानंतर कॉलेज वाईन जरी असलं तरी मग कॉलेजला जरी गेलं तरी आपल्याला आरक्षण आहे. पुढं लग्न झाल्यानंतर पण आपण जरा काम करायचं त्याच्यातही होतं, पण आता सगळं काय झालं आहे, बाजारीकरण झालं आहे, शाळेचं कामाचं कंत्राटीकरण झालं आहे. तरी पण आपण सगळेजण जर 50च्या वरचे दिसत आहेत, 1-2 चेहरे जर तरुण पाहिले नाही का, तर सगळ्यांनी ह्या गोष्टींचा, जे काही माझ्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही संविधानाच्या माध्यमातून तुम्हाला मूलभूत हक्क दिलेले आहेत, अधिकार दिलेले आहेत, आरक्षण दिलेलं आहे, मुलगा मुलगी एक समान, हे सगळं आपल्याला जर दिलेलं आहे, तर त्याचा सगळ्याचा आपण काय केलेला आहे, उपभोग घेतलेली लोक आहोत. जरी आपण वयोवृद्ध झालेला असलो तरी पण आपण काय करायचं, धम्माचा अभ्यास करायचा आहे. धम्म दुसरीकडे सांगायला जायचं आहे, तो सांगायचा आहे. माझ्या नातवाला जरी मी खेळवत असले
तरी पण माझ्या बुद्ध धम्मातल्या गोष्टी मी त्याला सांगायच्या. आई काय करू शकते, आजी काय करू शकते माहिती आहे आपल्या सगळ्यांना. एक स्त्री काय करू शकते, काय एक स्त्री काय करू शकते. यशोधरेनं काय केलेलं आहे, सिद्धार्थ गौतमाला जी काही तिथं शिक्षा दिली गेलेली आहे त्यानुसार त्यांनी ग्रहत्याग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि जेव्हा यशोधराच्या महालात जाऊन सिद्धार्थ गौतमाने विचारलेलं आहे की माझा जो निर्णय आहे ह्या माझ्या निर्णयावर तुझं मत काय, त्यावेळेस यशोधरेने सांगितलेलं आहे की तुम्ही सत्याच्या शोधासाठी, ज्ञानाच्या शोधासाठी, समाजहितासाठी किंवा ह्या विश्वाच्या कल्याणासाठी जे काही तुम्ही करत आहात त्यासाठी आपण निश्चिंत जाऊ शकता. आपल्या वयोवृद्ध आईवडिलांची सेवा मी निसंकोचपणे करणार आहेत. आपल्या मागे मी त्यांचा चांगला सांभाळ करीन. मी सुद्धा आपल्याबरोबर आले असते, पण आपला हा राहुल खूप लहान आहे, कारण राहुल त्यावेळेस 8 महिन्याचा होता. आपलं बाळ आहे हे खूप लहान आहे आणि याचं संगोपन मला करायचं, याचं लालन पालन मला करायचं आहे आणि म्हणूनसाठी मी आपल्याबरोबर येत नाही. त्यानंतर सिद्धार्थ गौतमांनी ग्रहत्याग केलेला आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे की आपल्याला हा धम्म त्या माध्यमातून मिळाला आहे. यशोधरेने अनुमती दिलेली आहे तेव्हा हा आपला धम्म आपल्याला मिळालेला. जरी आपला नवरा ग्रहत्याग करून गेलेला आहे तरी पण मग यशोधरेने काय केलेलं आहे, त्या राजमहालातली जी सुखविलास आहे, ते सुखसुविधा आहेत, मग तिथलं भोजन असेल, तिथले वस्त्र असतील, तिथले आभूषणं असतील, त्या सर्वाचा तिनं काय केलेला आहे, त्याग केलेला आहे. बरोबर की नाही. महामाया ही फक्त सिद्धार्थ गौतमाच्या 7व्या दिवशी गेलेली महामाया, तिचं निर्वाण झालेलं आहे. आणि असित मुनींनी जे बाकीचे स्वप्न सांगितलं होतं त्यावेळेस महामायाला सुद्धा वाईट वाटतं की माझा आता अंतिम समय जवळ आलेला आहे. पण जे असित मुनींनी सांगितलेलं आहे की माझा मुलगा हा ग्रहत्याग केल्यानंतर सम्यक समबुद्ध होईल आणि ते वैभव जेव्हा प्राप्त होईल तेव्हा ते पाहण्यासाठी मी नसणार आहे, त्याचं मला दुःख होतं आहे. पण तिनं काय म्हटलेलं आहे की तू माझ्या बाळाची मावशी आहे. महाप्रजापती गौतमीला ती म्हणतीये की तू माझ्या जरी सावत्राई असली तरी तू माझ्या बाळाची वडील मावशी आहे आणि वडील मावशी असल्यामुळं तू माझ्या बाळाला त्याचा चांगला सांभाळ करशील, तू त्याला चांगली माया लावशील, तुला त्याला चांगलं प्रेम लावशील आणि त्यामुळं मी निश्चितपणे माझा प्राणत्याग करायला मला काहीच वाटणार नाही. आणि त्यानुसार तिनं काय केलं, गतप्राण झालेली प्राणत्याग केलेला आहे. आणि त्यानंतर महाप्रजापती गौतमीनं काय केलेलं आहे, जे आपलं बाळ आहे नंद आणि काय दुसऱ्या बाळाचं नाव रूपनंदा, मग तिचं जे लहान बाळ आहे तिनं दाईकडे सांभाळायला दिलेलं आहे. का तर माझ्या ह्या बहिणीच्या बाळावर मला लक्ष देता येणार नाही, त्याच्यावर माया करता येणार नाही. कारण तिनं स्वतः जन्म दिलेलं जे बाळ आहे ते जर जवळ असतं तर पहिलं प्राधान्य तिनं कुणाला दिलं असतं, स्वतःच्या बाळाला दिलं असतं. म्हणूनसाठी आपलं बाळ तिनं काय केलेलं आहे, दाईच्या स्वाधीन केलेलं आहे आणि ते दुसऱ्या ठिकाणी पाठवलेले. आणि मग तिनं सिद्धार्थ गौतमाचा चांगल्या प्रकारे काय केलेलं, महाप्रजापती गौतमीनं सांभाळ केलेला आहे. मग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळ्याजणी शिकल्या सवरलेले आहोत. आज वटपौर्णिमा आहे नाही का, आणि त्यामुळे आपल्या महिलांनी मोठं संशोधन केलेलं आहे आणि त्या वडाच्या झाडाची पूजा करायला गेलेली. पण जे काही संशोधन झालेलं आहे की एखाद्या झाडाचं बी ते मातीमध्ये पडतं, मातीमध्ये पडल्यानंतर ते रुजतं आणि रुजल्यानंतर ते अंकुरित होतं. हे जर संशोधन कुणाचं असेल तर ते कुणाचं आहे, स्त्रीचं आहे. संशोधन केलेलं आहे, हे संशोधन स्त्रीचं आहे, त्याचा शोध स्त्रियांनी लावलेला आहे. ते घटभरणी जे म्हणतात ना पूर्वी तुम्ही करायचे ते लोक, हे संशोधन हे स्त्रियांनी केलेलं संशोधन आहे. मग स्त्रिया काय करू शकत नाहीत. मग आपल्याला लक्षात येतं की रमाईनं कोणात कष्ट घेतलेलं आहे रमाईनं. कारण रमाईला शेवटी काय झाले, टीबीची लागण झालेली आहे, उपासमार, अन्न नाही मिळालेलं. ज्यावेळेस ती गरोदर राहिली त्यावेळेस जे पोषण म्हणजे आपण जे बोलतो, ज्या काही बोलण्यासाठी जे काही आपली इथं ज्या कॅलरीज इथं खर्च होतात आणि तेवढ्या कॅलरीज पुन्हा उत्पन्न होण्यासाठी आणि पुन्हा त्या खर्ची लावायच्यात आपल्याला, आणि त्यासाठी जे काही अन्नातून पोषण मिळालं पाहिजे, पोषण सकस आहार वगैरे आपण तो म्हणतो, तो तिला मिळालेला नसल्यामुळं तिची मुलं जे जन्मताच काय होत असतील, कुपोषित होत असतील. आणि त्यामुळं ती मुलं तिथं काय झालेली आहेत,
गतप्राण झालेली आहे, ती वेगवेगळ्या आजाराला बळी पडलेली आहेत आणि शेवटी तिलासुद्धा आजार झालेला आहे आणि तिचासुद्धा अवघ्या 37व्या वर्षी मृत्यू झालेला दिसून येतो. कारण किती 7 फेब्रुवारी 1998चा रमाईचा जन्म आहे आणि 27 मे 1935चं तिचं निर्वाण आहे. आणि मग त्याच बाबासाहेबांना काय केलेलं आहे, साथ दिलेली आहे. म्हणजे की जेव्हा रमाईनं गंगाधरला, मी आपल्याला सांगितलं आहे का हा विषय, म्हणजे गंगाधर आजारी असल्याचं पत्र पाठवले आणि त्यासाठी औषध उपचाराला पैसे मागितले. त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की मला माझ्याकडे पैसे नाही आहेत. आणि मग जेव्हा ते पत्रामध्ये बाबासाहेबांनी कळवलं होतं आणि त्यानुसार मी ओझरतं घेते मागं सांगितले तर, आणि मग तेव्हापासून तिनं काय केलेलं आहे, काम केलेलं आहे, कष्ट केलेलं आहे, गौऱ्या थापलेल्या आहेत, शेण गोळा करून आणलेलं आहे, लाकडं ते सगळं तिनं विकलेली आहे आणि तेव्हापासून तिनं अन्न त्याग केलेला आहे. म्हणजे तिनं थोडंसं खाल्लं असेल, जगण्यासाठी खावं लागतं तसं तिनं कमी जेवली असणार आहे. आणि त्याच्यातून नंतर काय 13 रुपये पहिल्यांदा तिनं बाबासाहेबांना मनी ऑर्डर पाठवलेली आहे. म्हणजे एक महिला काय करू शकते हा आपण विचार केला पाहिजे. एका महिलेनं एवढं सगळं, आपण किती वय, म्हणजे 37 वर्ष, मग त्याच्या अगोदरचा राजरत्नच्या अगोदरचा जन्माच्या ह्याच्यातला जर आपण बघितलं, रमाईचं वय किती असेल, 29 वर्ष. 26मध्ये राजरत्नचा मृत्यू झालेला आहे आणि एवढ्यापर्यंत तिनं 5 मुलांना जन्म दिलेला आहे. आणि तेवढ्या तिच्या त्यागातून, तिच्या समर्पणातून, तिच्या एकनिष्ठेतून, तिचं ते मातृत्व, तिचं दातृत्व, ह्या सगळ्यातून आपल्याला काय झालेलं आहे, घटनाकार मिळालेला आहे. आणि त्या घटनाकाराने आपल्याला काय केलेलं आहे, एवढं मोठं वैभव प्राप्त करून दिलेलं आहे. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे की महिलांना, त्यासाठीच मी महिलांचं सांगितलं, महिलांना काय केलेलं आहे, आव्हान केलेलं आहे की महिलांनी कसं वागलं पाहिजे, महिलांनी काय केलं पाहिजे. ज्यावेळेस बाबासाहेबांनी 25 आवाज मागे सरकारला म्हणे हे होतं, 25 डिसेंबर 1927 मनुस्मृतीचं दहन केलं. त्या म्हणतात मागे आवाज जात नाही म्हणूनसाठी. 25 डिसेंबर 1927ला जेव्हा त्यांनी काय केलं, मनुस्मृतीचं दहन केलेलं आहे, त्यावेळेस बाबासाहेबांची जी चळवळ होती त्या चळवळीमध्ये वेगवेगळ्या भागातून, वेगवेगळ्या घटकातून, वेगवेगळ्या स्तरातून महिला चळवळीमध्ये सहभागी झाल्या होत्या. कारण महिला म्हटलं की तिला माहिती आहे कोंड्याचा मांडा करून कसं जीवन जगायचं, आपल्या मुलांना कसं सांभाळायचं. आपल्या महिलांकडं एवढी शक्ती आहे, एवढी ताकद आहे, एवढी बुद्धी आहे. एका महिलेनं तिची जर ती बुद्धी चांगल्या कामासाठी लावली, अभ्यासासाठी लावली, सत्कर्मासाठी लावली, तर तिनं जर अभ्यास केला तर एक महिला शास्त्रज्ञ होईल, एवढी बुद्धी आहे. आपल्या महिलांना कशामध्ये गुंतवलेलं आहे, मोबाईल, टी व्ही, रिमोट, सारखं त्या मोबाईलमध्ये. मग त्याच्यामध्ये काय दाखवलं जातं आहे की सगळ्या संसारामध्ये काय काय चाललं आहे, कोण कशा कुणावर कुरघोडी करते नाही का, आणि कोण मग ते संसारामध्ये बायका एकमेकांना कशा खेचतात, कसे 4-4 लग्न, 4-4 काय काय चाललेलं आहे, काय आई काय करते, मालिका त्याच्यामध्ये ते काहीतरी ते मालिका, आता मी बघत नाही त्यामुळे मला माहिती नाही, पण असं काय काय ते मालिका दाखवल्या जातात. आणि त्या मालिकांमधून एकतर काय दाखवलं जातं, सगळं तुम्हाला की जे संसार लोकांचे उद्ध्वस्त व्हावेत असंच दाखवलं जातं. चांगलं तर काय त्याच्यामधून घेण्यासारखं नसतं नाही का. असं काहीतरी असतं की जे कूटनीतीच्या माध्यमातून काहीतरी चाललेलं, एखादी अशी असते की ती वेगळंच काहीतरी शिकवत असती, मग ती त्या बाईला शिकवणार, मग ती बाई तशा प्रकारे वागणार, अशा गोष्टी घडताना आपल्याला दिसून येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना, ज्यांनी आपल्याला काय केलेलं आहे, ज्यांनी शिक्षणाचा त्यांचा जो वारसा आहे आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय केलं होतं, त्यांच्या पत्नीला पहिलं शिक्षण दिलं होतं. आणि मग त्यांनी काय केलं, सावित्रीमाईंनी दगड धोंडे खाऊन आपल्यापर्यंत ते शिक्षण पोहोचवलेलं आहे. मग ज्यावेळेस सावित्रीमाईंनी शिक्षण आपल्यापर्यंत पोहोचवलं किंवा जी क्रांती त्यावेळेस फुले दाम्पत्यांनी केलेली दिसून येते, तर त्यावेळेस बाई जर शिकली तर तिच्या शिक्षणाच्या त्या अक्षराच्या आळ्या होऊन तिच्या नवऱ्याच्या ताटात पडतील नाही का. आणि म्हणूनसाठी बाईला शिक्षण तेव्हा नाकारलं गेलं होतं मनुस्मृतीप्रमाणे. आणि मनुस्मृतीप्रमाणे तर मला असं वाटतं चातुर्वर्ण व्यवस्था जी आहे
तर जे हे 4 वर्ण आहेत तर ते असं पण नाही की ब्राह्मण स्त्रियांना किंवा उच्चवर्गीय उच्च जातीतल्या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता, नाही. कारण स्त्री तर गुलामाची गुलाम होती, म्हणजे जरी ते उच्च जातीतले असले तर त्यांना पण शिक्षणाचा अधिकार नव्हता, बरोबर की नाही. आणि मग महात्मा फुल्यांनी काय म्हटलेलं आहे, महिलांनाच का शिक्षण द्यायचं, तर जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगा उद्धारी, असं महात्मा फुल्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यानुसार त्यांनी काय म्हटलेलं आहे की सावित्रीबाईंना ते म्हणतात की तू शिक्षण घे आणि मुलीबाईंना शिक्षण दे. का, तर त्यावेळेचं जे होतं त्यावेळेसची जी व्यवस्था होती, जी परंपरा होती, जे काही समाजामध्ये समाज व्यवस्था होती त्यानुसार पुरुष त्या दुसऱ्या बाईला जाऊन शिकू शकत नव्हता. मग त्या बायकांना जर शिकवायचं तर कोण पाहिजे, बाईच पाहिजे दुसरी. म्हणूनसाठी काय केलेलं आहे, महात्मा फुल्यांनी पहिलं सावित्रीबाईंना शिक्षण दिलेलं आहे. त्यांच्याबरोबर कोण होत्या, तर फातिमाबी होत्या. त्या तर मुस्लिम, आता तर अजून पण बुरखा आहे, तरी पण त्यावेळेस त्या दोघा बहीण भावांनी महात्मा फुल्यांना आणि सावित्रीबाईंना साथ दिलेली आपल्याला दिसून येते. आणि मग त्यांनी ते शिक्षण जे आपल्यापर्यंत पोहोचवलं, पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ते समता कुठून सुरुवात झालेली, महात्मा फुल्यांपासून सुरुवात झाली. त्या अगोदर तर तथागतांचं आपण सांगतोच आहे की तिथं महाप्रजापती गौतमीला काय केलेलं आहे, संघामध्ये त्या 500 शाक्यवंशीय महिलांसोबत भिक्षुणी संघामध्ये समाविष्ट करून समता आहे तिथून. परंतु मग पुढे महात्मा फुल्यांनी काय केलेलं, आपण तिथं महात्मा फुल्यांचा जो वाडा आहे त्याला आपण काय नाव दिलेलं आहे, समताभूमी. आणि मग पुढे बाबासाहेबांनी काय केलेलं, महात्मा फुल्यांना गुरु मानलेला आहे आणि तोच वारसा पुढे बाबासाहेबांनी चालवलेला आहे. मग बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून ते मागास सांगत असताना मी बोललेले आहे आणि ते कसं पारित नाही होऊ दिलं संसदेमध्ये हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि नंतर त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण त्या अगोदर जेव्हा 1927ला की जे मनुस्मृतीचं त्यांनी दहन केलं त्याच वेळेस बाबासाहेबांनी काय केलं होतं, महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता. आणि त्यावेळेस महिला त्यांच्यामध्ये म्हणजे शांताबाई दानी नावाच्या एक महिला त्यांच्याबरोबर होत्या बाबासाहेबांबरोबर. काही महिला आणि त्याच्यामध्ये असं पण होतं की जे सहस्त्रबुद्धे ज्यांच्या हातून मनुस्मृतीचं एक एक पान नाही का वाचलं ते जाळलं, वाचलं ते जाळ्यात टाकलं, असं केलं, त्यावेळेस ते सहस्त्रबुद्धे होते. तसं मग त्यांच्या पण बायका होत्या त्या चळवळीमध्ये, त्यांच्याबरोबर होत्या. मग ते ब्राह्मण महिला होत्या. आणि मग त्यावेळेस बाबासाहेबांनी काय केले, आपल्या महिलांना उद्देशून असं भाषण केलं होतं. तर काय सांगितलं त्यांनी की मग पुढे जाऊन मीराताईंनी पण काय म्हटलेलं आहे, आपल्या जे काय महिलांना त्यांनी केंद्रीय शिक्षिका केलं, त्यानंतर आता मी बौद्धाचार्य श्रामणेरी बौद्धाचार्य शिबिर केलं मी. तर त्यावेळेस मग महा उपासिका ममता सागर मीराताई म्हणतात की जिच्या हाती धम्माची दोरी ती जगा उद्धारी. म्हणूनसाठी महिलांना, कारण महिला आता आपण म्हणतो कशामध्ये कमी आहे नाही का, सगळीकडेच महिला. मग महिला राष्ट्रपती होऊन गेल्या, महिला पंतप्रधान होऊन गेल्या, महिला पायलट जसं सुनीती विल्यम नाही का पायलट होत्या, कल्पना चावला होत्या, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील होत्या, इंदिरा गांधी होऊन गेलेल्या आहेत. आणि प्रत्येक ह्याच्यावर पुरुषांच्या बरोबरीनं आपल्याला महिला काम करताना दिसून येते. आणि त्याचं अजून असं पण आहे की मला वाटतं कुशलतेनं महिला जर काम करत असेल तर ते कुशलतेने करत असणार आहे. आणि आपल्या घरामध्ये जर मुलगी असली तर ती मुलगी कशी असते की ती शाळेत पण जाणार, ते बेटेक्स घालायचं म्हणजे सोन्याचं आहे का ते नकली कळत नाही, स्वराला पण ते कळत नाही. त्या काही बायकांनी मार पण खाल्लेला सुरुवात आहे बरं का. गाडीवरून जाताना कितीतरी जणांची मंगळसूत्र लोकांनी हिसकवलेली आहेत. हे जीवावर येण्यापेक्षा हे न घातलेलं बरं नाही का. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलं आपल्या महिलांना की तुम्ही जास्त दागिने घालू नका, एकच दागिना घाला, सोन्याचा घाला, एकच दागिना घाला, तो पण सोन्याचा घाला, जास्त दागिना घालू नका. आपल्या बायका पहिला काय करायच्या, एवढं मोठं मळवट भरायच्या कुंकानी, ते सांगायचं राहिलं माझ्याकडून. आणि मग त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की ज्या आता दुसऱ्या ज्या आपल्या जाती व्यतिरिक्त ज्या स्त्रिया आहेत त्या कसं छोटीशी टिकली लावतात तसं छोटीशी टिकली लावा, छोटंसंच कुंकू लावा. आणि मग आपल्या महिला काय करायच्या, पूर्वी ते साडी घालायच्या ना तर ते काष्टा घालायच्या असं वरती, असं घट्ट असा काष्टा असायचा. तर त्यावेळेस बाबासाहेबांनी म्हटलं आपल्या महिलांना की त्या कशा गोल साडी नेसतात
तसं तुम्ही पण गोल साडी नेसा. कारण ती एक आयडेंटिटी होती आपल्याला बघण्याची. हे कोणाचे मग त्याला तेव्हाच कळणार लोकांना की ह्या ना ह्या खालच्या जातीतल्या आहेत, हे अस्पृश्य आहेत, हे मागासलेल्या वर्गातले आहेत. मग त्यांनी तसं सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले की मुलगी बघा, मुलींना की जोपर्यंत मुलगी शिकती तोपर्यंत तिला शिकू द्या, मुलीला शिकू द्या, मुलीचं लग्न लवकर करू नका. कारण तिचं लग्न हा तिच्या प्रगतीच्या ह्याच्यामधला काय आहे, अडसर आहे, असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. आता बाबासाहेबांनी मला वाटतं हिंदू कोड बिलामध्ये बाबासाहेबांनी असं सांगितलं होतं की जसं मुलगा मुलीला बघायला जायचा, कांदा पोहेचं होतं ना डिश आपल्याकडं, जसं मग त्यावेळेस मग त्या मुलाला विचारलं जातं मुलगी पसंत आहे का. मुलीला नाही विचारलं जात त्यावेळेस. आता विचारत असतील, आता होत आहे काय काय, पण त्यावेळेस मी नव्हतं विचारत काही काळ अगोदर किंवा आमच्या वेळी म्हणू आम्ही. तर त्यावेळेस मग त्यावेळेस बाबासाहेबांनी काय म्हटलं होतं, मुलीला पण मुलगा पसंत करण्याची तिच्या आवडीनिवडीचं ते विचारलं गेलं पाहिजे, असं हिंदू कोड बिलामध्ये बाबासाहेबांनी लिहिलं होतं बरं का. मग कमी बांगड्या घाला, एखादा दागिना पण तो सोन्याचा घाला, मुलींना शिक्षण द्या, लग्न हे मुलीच्या प्रगतीमधील अडसर असून मुलीवर ते लादले जाऊ नये. आता लग्नानंतर, आता लग्न झाल्यानंतर ती जी मुलगी आहे आपल्या घरामध्ये आलेली आणि तो दोघा नवरा बायकोचा मुलाचं मुलीचं लग्न झालं, तर त्या मुलानं त्या मुलीला आपली पत्नी, आपली मैत्रीण, सहचारिणी असं म्हटलं पाहिजे. म्हणजे का आता ती बायको आहे आणि म्हणूनसाठी तिला तिच्याकडे काय करायचं, तिच्याकडून सगळी कामं करून घ्या, नाही का, जे काय पाहिजे तिला ते पाहिजे, तिचं आरोग्य तिच्याकडे त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, तिच्या आवडीनिवडी त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं आणि आपल्याला जे पाहिजे ते तिच्याकडून करून घ्यायचं. असं न करता ती काय आहे ना आपली मैत्रीण, मैत्रीमध्ये देवाणघेवाण नसते बरं का. तर तिला आपण काय म्हटलं पाहिजे, मैत्रीण म्हटलं गेलं पाहिजे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मग काय सांगितलं गेलं की महिला बघा, आता किती जरी बौद्धाचार्य असले तरी आपण जेव्हा एखाद्या बौद्धाचार्यांच्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर आपल्याला असं कुठेतरी कळतं, अरे इकडं आजूबाजूला काहीतरी दिसतंय, नाही का. बौद्धाचार्य काय करतात, इथं विहारात येतात, त्रिसरण, पंचशील, आपण मग अशी 22 प्रतिज्ञांचा विषय झाला आणि ते काय करतात आपल्याला सांगत असतात दर रविवारी किंवा मग वेगवेगळ्या भाषणांमधून वेगवेगळ्या स्टेजवर. आणि आपण जेव्हा त्यांच्या घरी गेलं त्यावेळेस ते त्यांच्याकडे आपल्या लक्षात येतं, अरे इथं काहीतरी त्याच्यावर झाकलेलं आहे बरं का, पडदा त्याच्या पलीकडं काहीतरी असतं. आणि जेव्हा आपण त्यांना विचारावं त्यामध्ये अहो नाही हो, आमच्या आईला लागतं, आमची आई म्हणजे आईच्या पदराच्या आड दडणार का. मग बायकोच्या पडदा नाही हो, आमच्या बायकोला किती सांगितलं तर ती ऐकतच नाही, मग बायकोच्या पडदा आड लपायचं आहे का, तिच्या पदराच्या आड का म्हणून लपायचं. मग ते करण्यापेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं आहे, पहिलं महिलांच्या मध्ये परिवर्तन आणण्यासाठी महिलांनाच हे सांगितलेलं आहे. मग त्यावेळेस शांताबाई दानी नावाच्या ज्या महिला होत्या तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही हे सगळं झुगारून देऊ, जे गळ्यातलं मंगळसूत्र आहे, ज्या जास्तीच्या बांगड्या भरतो किंवा जे जी गुलामीची प्रतीक आहेत ते आम्ही झुगारून देऊ, असं शांताबाई दानी त्यावेळेस बोललेल्या होत्या. आणि मग त्या ज्या महिला होत्या तिथल्या त्या महिलांनी काय केलेलं आहे, तिथं जवळच असलेले काय घरं वगैरे काय आडोसा वगैरे होता आणि मग दुसऱ्या दिवशी, कारण परिषदेचा दुसरा दिवस आहे आणि त्या दिवशी त्या सहस्रबुद्धे किंवा जे कुलकर्णी कोण असतील टिप्पणीस वगैरे त्या होत्या महिला त्यावेळेस त्यांनी गेल्या आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या महिलांना त्या जसं गोल साडी नेसतात तशा त्यांना गोल साड्या कशा नेसायच्या हे त्यांना तिथं शिकवलं आणि त्याप्रमाणे त्या तशा साड्या नेसल्या आणि त्याप्रमाणे त्यांनी ते छोटंसंच असं कुंकू वगैरे लावलं असेल आणि त्याप्रमाणे त्या बांगड्या वगैरे किंवा जे काही कथलाचे दागिने होते ते काढलेले आहेत आणि दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांसमोर जाऊन त्या चांगल्या अशा टापटीपमध्ये आपल्या महिला भगिनी गेलेल्या आहेत. आणि जेव्हा हे बाबासाहेबांच्या लक्षात येतं त्यावेळेस बाबासाहेबांनी काय सांगितलं होतं कार्यकर्त्यांना, कोणाकडे म्हणजे ते पहिलेचं बघा ढबू पैसा म्हणा, बीळपडा पैसा चलन होतं त्यावेळेस ते, आणि ते जमा केलं सगळ्यांकडून आणि त्या प्रत्येकीला तो एक एक पैसा बाबासाहेबांनी दिलेला आहे. आपल्याकडे कोण आजी पणजी जर त्यावेळी त्या कार्यक्रमामध्ये त्या धम्मपरिषदेला जर उपस्थित असेल
महिलांची जी परिषद घेतली गेली होती, तर ते आपल्या घरामध्ये तो पैसा असणार आहे आणि ते आपल्या आजीनं किंवा पणजीनं तो एक बाबासाहेबांच्या हातातला आहे, बाबासाहेबांच्या हातून मिळालेली ती अनमोल भेट आहे आणि म्हणूनसाठी तो जीवापाड जपून ठेवलेला असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. हा म्हणजे की जर आता मग बाबासाहेब काय म्हणतात की आता आपल्या घरातला पुरुष आहे, आता नवरा दारू पितो नाही का परिस्थितीनुसार, आता सगळ्यांचंच नाही, जे शिकलेले आहे चांगले आहेत की बाबा, तरी पण मला असं वाटतं की आता हे बाबासाहेबांनी आपल्याला हे दिलेलं आहे बुद्ध धम्म 56 ते आतापर्यंतचा काळ जर गेला तर किती वर्ष झाले बरं? 65, हां 68, हां. तर मग हे जर बघायला गेलं तर मग आपली दुसरी पिढी या प्रवाहात आहे. किती पिढी आहेत? दुसरीच पिढी. कारण बाबासाहेबांना बघितलेले काही माणसं आत्ता जात आहेत. परवा दिवशी एक वयोवृद्ध आजी होत्या, त्या गेलेल्या आहेत. मागच्या वर्षी बाबासाहेबांनी बार्शीमधल्या काहीतरी होतं त्या, तर त्या गेलेल्या आहेत. मग आता ते आपल्याला ते आवर्जून आपल्याला ते फेसबुकला व्हॉट्सअपला त्यांचे फोटो बघायला मिळतात की यावेळेस बाबासाहेबांनी सेवा दिली होती. म्हणजे ते जर ती पिढी आहे ती आता जाती आहे म्हणा, पण जे दुसरी पिढी आहे आपली आहे, तर आपल्या पिढीतली जी लोक आहेत, तर आपल्या पिढीतल्या लोकांना आता कळतं आहे की बाबा की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. मग जे काही शिकले सवरले, ज्यांनी धम्म घेतला, ज्यांच्याकडे पहिल्यापासून म्हणजे शिक्षण होतं, त्यांची परिस्थिती चांगली होती, त्यानुसार त्या घरातले लोक चांगले धम्माचं आचरण करणारे आहेत. पण जे आता आपले वस्तीमध्ये गेलं, ग्रामीण भागामध्ये गेलं, तर बरंचसं काय आहे व्यसनाधीनता आढळून येते. मग त्यावेळेस पण असंच आढळून येत असणार. त्यावेळेस रमाईनं सांगितली बाबासाहेबांना की तुम्ही एवढे सगळ्याचे डॉक्टर आहात, तुम्ही एवढं सगळं करता, मग हे तुम्ही व्यसनाधीनतेचं हे लोक एवढं दारू पितात, त्यांना का नाही बोलत? मग तेव्हापासून बाबासाहेबांनी आणि रमाईनं दोघांनी पण हे काम केलेलं आहे. लोकांना त्यांनी त्या भाषणांमधून सांगितलेलं आहे. आणि मग जेव्हा नवरा दारू पिऊन घरी येतो संध्याकाळी, तर बाबासाहेब म्हणतात जेव्हा नवरा किंवा मुलगा संध्याकाळी जर दारू पिऊन आलेला असेल तर त्याला तुम्ही घरात घेऊ नका, त्याला घरात घेऊ नका, त्याला जेवण देऊ नका, असं बाबासाहेब म्हणतात. आणि मग बाबासाहेबांनीच आपल्याला संविधानाच्या माध्यमातून सांगितलं आहे की मुलाचं लग्न 21 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आणि मुलीचं लग्न 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय त्यांचं लग्न करू नका. पण तेच बाबासाहेब पुढे जाऊन असं म्हणतायत की जेव्हा मुलगा, तुमचा जो मुलगा आहे तो जर काही काम करत असेल, बघा त्याचं शिक्षण झालंय, तो काम करतोय, तो जर 4 पैसे कमवतोय, तेव्हाच त्याचं लग्न करा, अन्यथा त्याचं लग्न करू नका, असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणजे की परत आता तो पितोय खातोय म्हणून आपण त्याचं लग्न करून देणार आहोत, नंतर त्याची बायको येणार आहेत, नंतर त्याला मुलं होणार आहेत, नंतर भांडणं तंडणं ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यापेक्षा त्या मुलाचं तुम्ही लग्न करून देऊ नका, आणि जर तो पित असेल तर त्याला जेवायला देऊ नका. म्हणजे किती चांगलं बाबासाहेबांनी हे सगळं आपल्याला सांगितलेलं आहे. मग ज्यावेळेस आता बाबासाहेबांनी आपल्याला हे कधी सांगितलेलं आहे? 1927 त्यावेळेच्या सभेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर 56 त्यांनी धम्मदीक्षा दिलेली आहे आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी आपल्याला हे पंचशील दिलेलं आहे नाही का. आणि त्यानुसार पंचशिलाचं आपल्याला पालन करायचं. त्याबरोबर मागाशी घेतलेलं आपण 22 प्रतिज्ञा आहेत. आणि हा जो संदेश दिलेला आहे या संदेशाप्रमाणे काय केलं पाहिजे, आपले जे कुटुंबातले जे लोक आहेत, जे आईवडील आहेत, त्यांनी काय करायचं आहे. आमचे इथं आदरणीय सुनंदाताई बसलेले आहेत, त्यांची मुलगी डॉक्टर आहे आणि आता MD करण्यासाठी त्यांनी कुठे पाठवलेलं आहे? औरंगाबादला त्यांची मुलगी. आता आपले पण आता बाकी आपल्या सगळ्यांची माझी ओळख नाही आहे नाही का, त्यामुळे आपल्या घरातली परिस्थिती सगळ्यांचीच मला माहिती नाही नाही का. पण मग आमची दुसरी मैत्रीण आहे त्या संगीताताई, तर त्या मागाशी मी ताईंना म्हणलं, ताईंना म्हणलं तुम्ही काय करत होत्या, तेव्हा त्या म्हणल्या मी शिक्षिका होते नाही का. म्हणजे आता तुम्ही निवृत्त आहात, पण तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला शिक्षण दिलं, तुम्ही नोकरी केली, आता तुम्ही निवृत्त आहात, तर आता तुम्हाला पेन्शन मिळते. म्हणजे सुखकर जीवन आपण हे जगतो. आणि हेच आपल्या महामानवांनी आपल्याला सांगितलं होतं. आता आमच्या संगीताताई बसलेल्या आहेत. आता संगीताताईंचं काय, त्या कोण होत्या मला सांगा बरं तिथून. बघा मला तर काही इंग्रजी उच्चारता येत नाही. म्हणजे एवढ्या मोठ्या पदावरचं जे की असिस्टंट फायनान्स ऑफिसर नाही का, एवढं मोठं त्यांनी सुद्धा पद काय केलेलं आहे, भूषवलेलं आहे. आमच्या अलकाताई समोर बसलेल्या आहेत नाही का, या पण महावितरणला होत्या बरोबर. कुठं? कस्टम
हां बघा, तुम्हाला माहिती, मला ते काही सांगता येत नाही, मला ते काही कळत नाही. त्याच्याबरोबर मग त्यांनी काय वसा घेतला, तर त्यांनी रमाई घराघरातून पोचवण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे महिलांना का संदेश दिला बाबासाहेबांनी, की मी मगाशी सुरुवातीपासून सांगितलं की एक महिला काय करू शकते. जेवढी ती महिला चांगल्या पद्धतीनं करू शकते, तेवढीच ती जर महिला रागावली, तिला राग आला नाही का, तिला जर असं ठरवलं तिनं नाही मी ह्यांना हे करू देणारच नाही, तर ती त्या स्तराला जाऊन तेवढं उद्ध्वस्त पण करू शकते. हां, आणि म्हणूनसाठी बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, महिलांना हा संदेश दिलेला आहे. कारण घराची, कुटुंबाची करता करविता कोण असते, ही महिलाच असते. आपण जरी किती जरी म्हटलं की नाही तो कुटुंब प्रमुख, नाही का, कुटुंब प्रमुख म्हणतो आपण. आता पण पहिलं काय होतं, मातृसत्ताक पद्धत होती की नाही. अजूनही काही राज्यामध्ये मातृसत्ताक पद्धत आहे. कारण मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलगी आपल्याकडे नांदायला जाते, तसं ती मुलगी त्यांच्याकडे, मुलगा त्यांच्या घरात येऊन राहतो. अजून हे शेट्टी वगैरे आहेत ना, त्यांच्याकडे तसं आहे. मग त्यांची सुनबाई त्यांची सेवा करत नाही, त्यांच्या आईची सेवा त्या मुलींनी त्यांच्या घरून येऊन करायचं, असं पण आहे, आत्ता सध्या आहे. हां, म्हणूनसाठी बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, महिलांनाच का सांगितलं आहे, तर आता मी किती जरी काय जरी बोलले तरी पण काय करायचं असेल तर नाही, माझ्या वहिनीनं जर माझ्या भावाला सांगितलं तरच माझा भाऊ काय करायचं ते करणार आहे, नाहीतर ते करणार नाही. म्हणून सगळ्याचं जर मूळ कुठून असेल तर स्त्रीपासून आहे. जशी ती जननी आहे, जशी ती माता आहे, जशी तिच्यामध्ये दया आहे, माया आहे, प्रेम आहे, तेवढाच उद्रेक करण्याचं तिचं धाडस पण तेवढंच, तिच्यात सहनशीलता पण आहे, नाही का, तिच्यात सहनशीलता आहे, तिचं समर्पण आहे, सगळं काय काय आहे. कसं जगायचं, कसं काय करायचं, कसं कुठल्या समस्येला तोंड द्यायचं, हे सगळं तिच्यामध्ये आहे. आणि तेवढ्यातून कसं निभावून निघायचं, कसं म्हणतात ना आपण त्या हारातून, हार म्हणजे काय, विस्तव, त्या विस्तवातून सुद्धा, त्या निखाऱ्यातून सुद्धा कसं निघायचं हे स्त्रीकडे असल्यामुळं आपल्या त्या महामानवांनी तो तिचा मूळ गुणधर्म, तिचा स्वभाव गुणधर्म ओळखलेला आहे. आणि म्हणून महात्मा फुल्यांनी पण काय केलेलं आहे, पहिलं महिलांना शिक्षण दिलेलं आहे. कारण तिला जर कळलं की कसं चार बुकं जर ती वाचन तर तिला कळन कुठलं पाऊल उचलायचं कुठलं नाही. नंतर बाबासाहेबांनी काय केलेलं आहे की जर महिलांना जर आपण हेच केलेलं आहे, महिलांना जर असं सांगितलं, ही जर जबाबदारी आपण जर महिलांवर सोपवतोय तर ह्या महिला नक्कीच काय करतील, त्यांच्या घराचं नंदनवन करतील. बरोबर आहे की नाही. आणि हे सगळं सांगत असताना जेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं त्यावेळेस त्या महिलांनी ऐकलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जी चळवळ होती ती जिवंत कुणी ठेवली असेल तर अशिक्षित अडाणी माणसांनी ती चळवळ जिवंत ठेवलेली आहे, दिसून येतं. शांताबाई दानींसारखं नाव येतं, अजून एक दोन नावं आहेत पण ते काय माझी पाठ झालेली नाहीत, पण शांताबाई दानी माझ्यासारखं तोंडात असतं. आणि मग नंतर पुढे जाऊन ह्या ज्या महिला होत्या यांनी आपण मग पुढं काय केलेलं आहे, यांनी केंद्रीय शिक्षिका होण्याची आम्हाला सुवर्ण संधी दिलेली आहे. मग आम्ही केंद्रीय शिक्षिका झालो, मग आम्ही काय करतोय, बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करत आहोत. मग आता जे आपण धम्म उपासिका शिबिर लावलेले, या धम्म उपासिका शिबिरात आपण बसलात 10 दिवस जे विषय दिलेले आहेत त्या विषयाचा आपण काय केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आणि काही दिवसानंतर जेव्हा केंद्रातून, केंद्र म्हणजे काय, चैत्यभूमी दादर, तिथून जे आंबेडकर भवनामधून जे काही पत्रक येईल की जे काही मॅसेज येईल तर धम्म उपासिका शिबिर आता झालेलं आहे, तर आता आम्हाला केंद्रीय शिक्षिका व्हायचं आहे, नाही का. आणि मग त्यासाठी पुन्हा तिथं केंद्रीय शिक्षिका होण्यासाठी प्रशिक्षण लागेल. आणि त्यासाठी आपल्यातल्या ज्या काही महिला इच्छुक असतील, ज्यांना बाबा खरंच आम्ही 10 दिवस एवढा धम्म ऐकलेला आहे, बुद्धांचं बुद्धचरित्र भाग 1, 2, बुद्धांनी काय केलेलं आहे ते आम्ही ऐकलेलं आहे, यशोधरीने काय केले, रमाईचं काय झालं, बाबासाहेबांनी किती हालापेष्टा सहन केलेल्या आहेत. आणि ह्यांच्या सगळ्या कष्टातून, यांच्या त्यागातून जर आपल्याला हा धम्म मिळालेला आहे, त्यानुसार आपण हे कसं सोन्यासारखं दिवस उपभोगत आहोत, सोन्यासारखं राहतो, सोन्यासारखं खातो, एवढा कपडा लत्ता दाग दागिनं सगळं आपल्याकडं, गाडी बंगला सगळं आपल्याकडं आहे. एवढं सगळं वैभव जे प्राप्त झालेलं आहे त्या महामानवाची देण आहे. आणि त्या महामानवांनी काही कर्तव्य जे दिलेले आहेत ते कर्तव्य मी पार पाडण्याचा प्रयत्न करीन. तर आपल्यातल्यांनी ज्यांना खरंच
खरंच की काही शारीरिक व्याधी असतील तर त्यांनी नाही केलं तरी चालेल, पण ज्यांना की बाबा मी हे करू शकते तर त्यांनी काय करायचं आहे, आपल्या धम्माचं हे प्रशिक्षण घेऊन केंद्रीय शिक्षक व्हायचं आहे आणि पुढे जाऊन बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. महामानवांनी एवढं सगळं आपल्याला दिलेलं आहे. हा विषय काय थोडासाच होता, काय मोठा नव्हता, म्हणूनसाठी मी तो आपल्याला सांगितलेलं आहे की काय एक 7-8 ह्याच्यामध्ये ते सांगितलं गेलेलं आहे. आणि म्हणूनसाठी की जे काही महिलांवर सोपवलेलं आहे आणि आपल्या बाबासाहेबांनी पण सोपवलं आहे, महात्मा फुल्यांनी पण सोपवलं आहे, त्यानुसार आपल्याला सगळं आपण जीवन आहे त्यानुसार आपण हे कार्य करायचं आहे. जरी मी नाही ह्या धम्माच्या प्रशिक्षणात नसले तरी पण मी जेव्हा रस्त्याने जाते येते, मला काहीतरी जेव्हा अन्याय घडत असताना दिसून येतो, कोणाच्या अन्याय अत्याचार होतोय, बाबा हे चुकीचं आहे, हे उचित नाही, जेव्हा आपल्याला असं वाटतं तेव्हा त्या ठिकाणी आपण उभं राहणं गरजेचं आहे. कारण धम्म हा एवढा चांगला आहे की ह्या जगामध्ये किंवा आता आपल्या आजूबाजूला जर बघितलं तर सगळ्यांनाच आईबाप आहेत असं नाही, सगळ्यांनाच बहीण भाऊ आहेत असं नाही, की सगळ्यांनाच सगळी नाती आहेत असं नाही, कुणाकुणाला तर कुणीच नसतो, नाही का. काही लोक रस्त्यावर पण जगणारे आहेत, त्यांना काहींना घरंदारं नाहीत, किती लोक असं आपण बघतो. आणि मग ह्या लोकांना काय केलं पाहिजे, आपण ह्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा आपल्याकडे जे आहे, आपल्याकडे जे देण्यासाठी जर सहज शक्य आहे तर आपल्या दानपार मिळतील, कारण ते आर्याष्टांगिक मार्ग दसशील आहेत. त्यानुसार आपण काय केलं पाहिजे, एखादी मुलगी आहे, होतकरू आहे, तिच्या घरातली परिस्थिती चांगली नाही आहे, तिचे म्हणजे सिंगल पॅरेंट म्हणजे ते वडील गेलेले आहेत आणि आता आई एकटीचं आहे, काहीतरी धुणं भांडी करून ते जगतायत, तर अशा मुलीला दत्तक घेतलं, त्या मुलीचं चांगलं तिच्या शिक्षणासाठी जर आपण खर्च केला ते आपण करू शकतो. नको तिकडं खर्च करण्यापेक्षा अशा ठिकाणी किंवा आता आपण म्हणतो की नाही पुण्यकर्म केलं, कुशल कर्म केलं म्हणजे ते पुण्य आपल्याला मिळणार आहे, ते मिळवण्यासाठी जर आपण इकडं खूप अन्नदान करतो, खूप काय करतो, आता परित्राण पाठ घेतला, हे काय घेतलं त्यानुसार तो खर्च करतो, तर तो जो खर्च आहे तर अशा अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी दिला गेला जावा. काही मुलं मुली असं जर तुम्हाला दत्तक घेता आली तर ती दत्तक घ्या, दरवर्षी त्यांना काय करा, शिक्षणासाठी मदत करा. किंवा आपल्यातले खूप असे उच्च शिक्षित आहेत तर त्यांना कोणाला चांगलं गणित शिकवता येतं, चांगलं इंग्रजी शिकवता येतं, ज्यांना ते चांगलं शिकवता येतं त्यांनी असं की बाबा मोफत क्लास वगैरे घेतलं किंवा आजूबाजूची 4 मुलं आहेत ती की त्यांना गरज आहे अशा मुलांना जर जमा केलं, त्यांना ते शिक्षण दिलं, तर ह्या महामानवांनी जे केलेलं आहे त्यांनी काय केलेलं आहे, मग त्यांना असं काय होतं का की पुढे जाऊन आम्हाला ह्याचा फायदा होईल. महात्मा फुल्यांचे वारसदार आहेत का रक्ताचे? नाही आहेत. मग त्यांनी कशासाठी हे सगळं केलं? विशाखा जी उपासिका होऊन गेली, विशाखाने काय केलेलं आहे, तथागतांना काही वर मागितले. त्यावेळेस तथागत तिला म्हणतात की तू हे वर मागती पण यात तुझा फायदा काय? त्यावेळेस तिनं काय वर मागितले, तर ती शेवटपर्यंत जोपर्यंत तिच्या जीवात जीव आहे तोपर्यंत त्या जे भिक्षू संघ आहे त्यांना अन्नदान करील. भिक्षू संघाला म्हणजे चिवरदान करील. आता एखादे भिक्षू आजारी पडले आणि त्या भिक्षूंची सेवा करण्यासाठी दुसऱ्या भिक्षू तिनं ते समजावून सांगितलेलं आहे, दुसऱ्या भिक्षू तिथं आहे त्यांची सेवा करण्यासाठी, मग ते काय करू शकत, चारिकेसाठी जाऊ शकत नाहीत, ते भिक्षा हे करू शकत नाहीत आणि मग ते उपाशी राहणार का, तर अशा भिक्षूंना मी काय करणार आहे, जेवण भोजनदान करील. आणि म्हणूनसाठी त्यांनी तथागतांनी नाही म्हणू नये. आणि ज्यावेळेस ते भिक्षू आरामासाठी असतात आणि पाऊस खूप पडत असतो त्यावेळेस ते विवस्त्र अवस्थेमध्ये असतात आणि तिनं काय केलेलं असतं, तिच्या दासीला पाठवलेलं असतं की जा भिक्षूंना आपल्याला नाही का काहीतरी दान देता आलं तर. आणि तिनं ते बघितलं तर ती म्हणते का रे हे तर अशा अवस्थेत हे साधू संतच आहेत असं तिला वाटते. आणि मग म्हणते तेव्हा ती तथागतांना सांगते की असं जर असेल तर असं आम्हाला असं वाटलं की ते साधू संत आहेत. मग भिक्षू म्हणून त्यांची ओळख असली पाहिजे, म्हणूनसाठी आपण मला ते चिवर देण्याची, त्यांना दान करण्याची अनुमती द्या. आणि त्याचबरोबर ज्या आपल्या भिक्षुणी आहेत, ज्या वयोवृद्ध भिक्षुणी आहेत, त्या आंघोळ करायला गेल्यानंतर त्या आपण विवस्त्र अवस्थेमध्ये आंघोळ करतात, तर हे असं बरोबर वाटत नाही. आणि म्हणूनसाठी त्यांनासुद्धा चिवर दान करण्याची मला अनुमती द्या असं तिनं वर मागितले. काय त्याच्यामधून तिचं काय आहे का तिचं काय, म्हणून ज्यावेळेस मला वाटतं ते 9 लाख हाराची गोष्ट कोणाची आहे, ती तिचीच आहे ना. मग तिच्याकडे 9 लाख हार म्हणजे 9 लाख बरोबर केलं. तर त्या तिचा हार असतो, ती जेव्हा ते विहारामध्ये जाते आणि विहारामध्ये गेल्यानंतर तो चुकून ते म्हणजे तिथे राहतो. आता तिथे राहिल्यानंतर घरी जेव्हा ती तिच्या घरी जात असेल राजदरबारामध्ये तेव्हा तिच्या लक्षात येतं की अरे माझा हार राहिला. आणि मग ती दासीला म्हणती त्या जर हाराला बघा
त्या जर हरवला तर भंतेंचा जर स्पर्श झाला असेल तर मी तो परत घेणार नाही. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी येतात. आता चुकून भंतेने आता ते कोणाचं राहिलंय म्हणून ते दुसऱ्या दिवशी द्यायचं म्हणतात ते उचलून ठेवलेले. आता तिनं काय संकल्प केलेला आहे की तो हार मी परत घेणार नाही. मग ती तथागतांना म्हणते की नाही भगवंत मी तो परत घेत नाही आता. तर भगवंत म्हणतात म्हणजे आता तो मला तो संघाला दान करायचा आहे. तर त्यावेळेस भगवंत म्हणतात की आम्ही असं मौल्यवान दागिने सोनेच आहे असं आम्ही काय घेऊ शकत नाही, तर आम्ही ते घेत नाही. त्यावेळेस मग काय करायचं, मग काहीतरी मध्यम मार्ग काढा. मग तेव्हा त्याचा काय केला जातो, लिलाव केला जातो. आणि मग तो लिलाव केल्यानंतर ते काहीतरी 9 लाखाचा तो हार आहे तो, आणि मग त्याच्या माध्यमातून विहाराची तू उभारणी कर आणि ते विहार मग ते भिक्षू संघाला दान कर. मग तसंच अनाथ पिंडकाचं पण आहे नाही का. मग हे सगळं बघत असताना मग त्या विशाखाने ते दान केलेलं कुठल्याही महिलेला सांगितलं नाही की मी असं असं केलं, माझ्या हाराचं असं झालं, आणि मग तो हाराविषयी तिनं कुणालाही वाच्यता केली नाही. अनाथ पिंडकांनी सुद्धा एवढं मोठं 54 लाख का 54 करोड तर एवढं उभारणी केली, एवढं मोठं गंधकुटी. म्हणजे ते काय केलं तर काय म्हणतो आपण त्या झाडाचं नाव, चंदनाच्या झाडाच्या याच्यामध्ये लाकडामध्ये ते 10 मजली इमारत उभी केली होती आणि ती संघाला दान दिली होती. पण त्यानं परत आयुष्यामध्ये कुठंही त्यांनी काय केलेलं नाही, त्या गोष्टीची वाच्यता केलेली नाही. हे खऱ्या अर्थाने दानपारमिता आहे. तरी पण जरी लिखित स्वरूपात नसलं, कारण 2600 वर्ष होऊन गेलेले आहेत, जरी लिखित नाही तरी पण आपण आजही त्यांचा मोठेपणा, त्यांचं दातृत्व गुण आपण जर सांगत असू तर मला असं वाटतं की इथं ज्या माझ्या माता भगिनी आहेत ज्यांच्याकडे ज्यांना देणं शक्य आहे त्यांनी अशा मुलींना किंवा ती महिला असेल तर त्या महिलेला काय केलं पाहिजे, आपण तिचा सांभाळ करण्यासाठी, तिचा उदरनिर्वाह करण्यासाठी काहीतरी दिलं पाहिजे. हे दानपारमिता असं भगवान बुद्धांच्या धम्मामध्ये दानपारमितेला अनन्य असं साधारण महत्त्व आहे. म्हणून जे महामानवांनी जे महिलांवर लादलं होतं, जे आव्हान केलं होतं किंवा महिलांना जो संदेश दिला होता बाबासाहेबांनी, तो अशा प्रकारचा आहे. आणि जो आपण आता मी जे सांगितलं ते आपण ऐकलं त्याबद्दल आपले सर्वांची मी आभारी आहे. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान. नमो बुद्धाय. सर्वांना मैत्रीपूर्ण जय. आत्ताच ताईंनी अतिशय सुंदर असं महिलांनी काय केलं पाहिजे, महिला काय करू शकते आणि आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे सांगितलेलं आहे. आणि हे सगळं आपल्याला आपल्या विहारात बसून आपण ऐकलेलं आहे, ते आपल्याला कृतीमध्ये आणायचं आहे. कारण बाबासाहेबांनी आपल्याला हिंदू कोडबिलातून सगळे अधिकार दिलेले आहेत, सगळे हक्क दिलेले आहे आणि त्या हक्कांबरोबर कर्तव्य देखील दिलेली आहेत. ती कर्तव्य आपल्याला पार पाडायची आणि ती पार पाडण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हायचे. आणि उद्यापासून आज जसं विहार भरलेलं आहे तसं कायमस्वरूपी विहार असंच महिलांनी भरलेलं असावं. आणि प्रत्येक कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती जास्त असलीच पाहिजे. सगळं काम सोडून आपण विहारात आलं पाहिजे. सगळी कामं आपली होतच असतात, फक्त आळस सोडून दिला पाहिजे. एवढंच मला त्यातून सांगायचं की आपल्याला अडचणी तर आणत असतातच, पावलापावलावरती अडचणी आहेत, परंतु त्या अडचणीवर बाबासाहेब म्हटले असते मला ही अडचण आहे, मला हे आता बरं नाही आहे, मी आता संविधान लिहित नाही, तर झालं असतं का आपण असे आज नसतो झालो. आणि त्यामुळं हा बाबासाहेबांचा त्याग, रमाईचा त्याग, सावित्रीबाईंचा त्याग, महात्मा फुलेंचा त्याग आपण कायम डोळ्यासमोर ठेवायचा आहे आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन, आपल्यामध्ये बदल घडवायचा, हाच या आजच्या प्रवचनाचा खरा मुख्य हेतू होता. तर तो हेतू आपण साध्य करूया. आणि ताईंनी अतिशय सुंदर असं दोन्ही प्रवचनं दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार म्हणत एकदा 3 वेळा साधुकार करूया. साधू साधू साधू. 3 टाळ्यांमध्ये आपण हे करू. 1 2 3, 1 2 3, 1 2